नमस्कार. मराठी फिअर फाईल्समध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ही कथा केवळ काल्पनिक आहे आणि त्याचा कोणत्याही सत्य घटनेशी किंवा व्यक्तींशी संबंध नाही. कथेचा आनंद घ्या आणि आवडल्यास इतरांनाही सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे वाऱ्याच्या झुळकेतही दडले मृत्यूचं थंडगार आव्हान. अशा एका गावाची कहाणी ज्याच्या वाटेला लागलेला माणूस परतलाच नाही. तयार आहात धडकी भरवणारी कथा ऐकायला? कारण आज आपण शोध घेणार आहोत गुहा गावाचा. सातारा, महाराष्ट्राची शान, याच भूमीच्या कुशीत घाट माथ्यावर दाट धुक्यात कायमस्वरूपी हरवलेलं एक गाव, गुहा गाव. चहूबाजूंनी काळं जंगल, खोल दऱ्या आणि त्यातून सतत घुमणारा फक्त आणि फक्त वाऱ्याचा रहस्यमय आवाज. कधी काळी माणसांनी गजबजलेलं हे गाव आज स्मशान शांततेत बुडत आहे. लोक आजही त्या गावाचं नाव काढायला घाबरतात. कारण सांगतात, एकदा गुहा गावात पाय ठेवला की त्याची परतीची वाट कायमची बंद होते. आणि याच भयान रहस्याचा वेध घेण्यासाठी निघाला निनाद, एक यूट्यूबर, धाडसी, ज्याला आवड होती फक्त आणि फक्त गूढ ठिकाणं धुंडाळण्याची, भुताटकी वाड्यांच्या दारावर धडक मारण्याची. त्याचं एकच वाक्य ठरलेलं, भयाला भिडलं कीच त्याचं खरं रूप समजतं. अशाच कथांचा, अशाच गावांचा तो भुकेलेला पारवा. आणि एका काळ रात्री अमावस्येच्या भयान अंधारात निनादनं ठरवलं की गुहा गावात जायचं. आणि मग काय, गुहा गावाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला. काळोख्या वाटेवरून त्याची गाडी निघाली आणि संध्याकाळ होता होता तो पोहोचला. गुहा गावाच्या एका धोकादायक वळणावर त्याची गाडी थांबली. निनादला अचानक एक विचित्र थंडी जाणवली. तो काहीसा अस्वस्थ झाला, पण त्याच्या डोक्यात एकच ध्यास होता. त्याला त्याचा थरारक शूट हवा होता. आणि मग त्यांनी गावाची वेस ओलांडली. गावात पूर्ण शांतता, इतकी की स्वतःच्या श्वासाचा आवाज सुद्धा काळजाचा ठोका चुकवेल. पाराजवळ एक सुंदर दार, अर्ध उघडं, आणि त्यावर कुणीतरी कोरलं होतं, येणाऱ्याला परती नाही. निनाद हसला, आणि हेच तर त्याला हवं होतं. तो गावाच्या दिशेने चालू लागला आणि बघतो तर काय, सगळं गाव अक्षरशः रिकामं. पण प्रत्येक घराच्या खिडकीतून कोणीतरी त्याला भेदक नजरेने पाहतंय असं त्याला भास झाला. अचानक एक घर त्याला उघडं दिसलं. जणू कोणी त्याला आत बोलवत होतं आणि निनाद त्या दिशेने वळाला. घर तसं जुनं होतं, मोडकळीस आलेलं. आतमध्ये प्रचंड धूळ आणि एक जर्जर टेबल. टेबलावर एक जुनी डायरी होती. निनादनं ती डायरी उचलली आणि तो ती डायरी वाचू लागला. माझं नाव रमाकांत. मी इथे 1987 साली आलो होतो. तेव्हापासून बाहेर जाऊच शकलेलो नाही, कारण ती मला सोडत नाही. निनाद क्षणभर थांबला. त्याने त्याचा कॅमेरा ऑन केला, व्हिडिओ चालू केला, आणि तेवढ्यात त्याच्या मागच्या बाजूला कपाट आपोआप हलताना त्याला दिसलं. दाराच्या फटीतून रहस्यमय हवा आत शिरताना चर चर असा भयानक आवाज होत होता. आणि अचानक मागून त्याला कोणीतरी हळुवार हाक मारल्याचा भास झाला. निनाद दचकला, मागे वळला, पण मागे कुणीच नव्हतं. आणि अचानक त्याला समोरच्या आरशात काहीतरी दिसलं. एक अस्पष्ट धूसर आकृती, केस विखुरलेले, चेहरा पूर्णपणे गडद आणि डोळे सरळ त्याच्याकडे रोखलेले. ती आकृती हळूहळू स्पष्ट होत गेली आणि आरशात एक पुरुष उभा राहिला. त्याचा चेहरा रडवेला होता. तो काहीतरी बोलत होता. त्याचे ओठ हलत होते, पण आवाज येतच नव्हता. म्हणून निनाद पुढे झुकला, ऐकायचा प्रयत्न केला. आणि अचानक, निनाद, मला वाचव, ही मुलगी मला सोडत नाही, तो थरथरत बोलला. निनाद घाबरला, पण स्वतःला त्यांनी सावरलं.
तो हळूच पुढे सरकला. मी वाचवतो, काही काळजी करू नका. त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं, कारण त्या पुरुषाचा चेहरा अचानक बदलला. ते रडवेले हावभाव थांबले आणि आता ती व्यक्ती हसली जोरात, थंडपणे. तू आता माझा आहेस. आणि आरशातून एक थंडगार हात बाहेर आला आणि निनादला आत खेचून घेऊन गेला. कॅमेरा खाली पडला, शूट बंद झालं आणि क्षणभरात निनाद पुन्हा वेशीवर उभा होता. पण आता सगळं बदललेलं. गावाचं रूप पूर्णपणे वेगळं. झाडं अधिक भयाण, अधिक दाट झाली होती. धुकं अधिक जड. वातावरणात कुजलेला मांसाचा एक उग्र वास त्याला असह्य झाला. त्याची गाडी गायब. रस्ता तोही नाही. हवा गुदमरून टाकणारी. तो वेड्यासारखा धावत सुटला आणि धावत तो पोचला पाराजवळ. पुन्हा तोच शापित फलक. येणाऱ्याला परती नाही. त्याचा चेहरा भीतीने गोठला. घामाने तो पूर्ण चिंब झाला आणि तेवढ्यात त्याच्या कानात एक घुमली भयंकर किंकाळी, निनाद. पुढच्या दिवशी निनादची गाडी सापडली गावाबाहेर. पण निनाद तो बेपत्ता होता. त्याचा फोन बंद. पण आश्चर्य म्हणजे त्याचं यूट्यूब चॅनल मात्र अजूनही चालू आहे. दर अमावस्या किंवा पौर्णिमेच्या रात्री एक नवीन व्हिडिओ अपलोड होतो. कोण अपलोड करतं, कोणत्या कॅमेऱ्यातून आणि कुठून, या प्रश्नांची उत्तरं आजपर्यंत कोणालाच मिळालेली नाहीत. फक्त प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एकच ओळ दिसते, गुहा गावात आलात तर परत जाता येत नाही. कथा संपली. पण गुहा गावाची ती भयाण सावली अजूनही जागी आहे. आणि मित्रांनो, आता जर तुम्ही आरशात पाहिलं तर कदाचित ती सावली तुम्हालाच पाहत असेल. तुम्हाला कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.